सोलापुरातील कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची वादग्रस्त चिमणी एका महिन्यात पाडण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले। त्यामुळे विमान उड्डाणासाठी अडथळा ठरणारी चिमणी आता लवकरच पाडावी लागणार आहे। भविष्यात विमान वाहतुकीला धोका निर्माण होऊ नये म्हणून समितीने दिलेल्या अहवालावरून राज्य सरकारने ही चिमणी पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले। दरम्यान या कारखान्यात हजारो शेतकऱ्यांच्या ऊसाचं गाळप केलं जातं। शेतकऱ्यांचं कुटुंब आणि व्यवसाय यावर अवलंबून आहे। त्यामुळे ही चिमणी पाडल्यास फार मोठा प्रश्न शेतकरी आणि कारखान्यासमोर उभा राहील। या चिमणीवरून चांगलाच वाद निर्माण होण्याची चिंता आहे। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कोजनरेशनच्या बॉयलरची चिमणी ही सोलापुरातील विमानतळाला अडथळा ठरेल आणि म्हणून त्याला पाडण्याचा आदेश निघाला आहे असं मी काल काही पत्रकारांकडून मला कळालं आहे। अशा पद्धतीची कुठलीही नोटीस किंवा पत्र मला आज अखेर तरी कारखान्यावरती मिळालेलं नाही। अशा पद्धतीची जर कारवाई होत असेल ती तर कोऑपरेटिव्हमध्ये एक चांगला कारखाना चालणारा 25,000 सभासदचे गुजराण त्यामध्ये आहे त्या लोकांवरती मोठी कुऱ्हाड पडणार आहे। आणि म्हणून मला आजही तशा पद्धतीची नोटीस निघाली असेल तर राज्य शासनाचे जर ते काही परिपत्रक असेल किंवा काही नोटीस असेल तर त्यांना माझं या ठिकाणी आव्हान राहणार आहे की अशा पद्धतीची कुठलीही भूमिका त्यांनी घेऊ नये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।